नमस्कार मंडळी, मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीबरोबर। जर तुम्ही एक वेल डेव्हलप्ड फळबाग शोधत असाल आणि तीही रोड टच, जिला लीगल रोड ॲक्सेस आहे आणि पूर्ण प्रॉपर्टी ही बाय कार म्हणजे बाय रोड तुम्ही ॲक्सेस करू शकता, अशी प्रॉपर्टी आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ आहे 12.5 एकर। प्रॉपर्टी लोकेटेड आहे मंडनगड पाट गावामध्ये। मंडनगडचं डिस्टन्स इथून, जे मंडनगड मार्केट आहे मेन मार्केट, त्याचं डिस्टन्स इथून फक्त 4 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्हाला मुंबई इथून 176 किलोमीटर अंतरावर आहे, 176। तुम्हाला पुणे इकडून 159 किलोमीटर अंतरावर आहे आणि सगळे रोड रिचेबल आहेत। म्हणजे आता हा जो रस्ता आला मागून, आता इथपर्यंत आपली गाडी आली, तुम्ही पाहू शकता इथे गाडी उभी आहे। ह्या साईडला समोर प्रॉपर्टीचं मेन एंट्रन्स आहे माझ्या उजवीकडे, आणि हा जो रोड आला हा पाट गावातून आला, तर हा रोड व्यवस्थित आहे। म्हणजे तुम्ही ह्या रोडनी कधीही तुमची 4 व्हीलर वगैरे घेऊन ही प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता। आणि प्रॉपर्टीचे हायलाईट पॉईंट तुम्हाला सांगायचे झाले तर ही फळबाग आहे ना, ही वेल डेव्हलप्ड आहे। तुम्हाला 12 महिने 24 तास इकडे पाणी आहे। त्याचं कारण असं, कारण इकडे 2 विहिरी आहेत, तुम्हाला 2 विहिरी भेटतात तुम्हाला इथे। सगळ्या झाडांना पाण्याची सप्लाय दिलेली आहे। 400 आंब्याची कलमं इकडे लावलेली आहेत, जी कमीत कमी 10 ते 12 वर्ष जुनी किंवा त्याच्यावरती अशी कलमं आहेत आंब्याची। तुम्हाला इकडे 250 काजू भेटणार आहेत, 50 तुम्हाला मिक्स झाडं आहेत, जसं चिकू झाले, मोसंबी झाले वगैरे, आणि 40 तुम्हाला नारळ आहेत। अशी भरपूर वेल डेव्हलप्ड अशी वेगवेगळे प्लांटेशन केलेलं आहे, चांगल्या प्रकारे डेव्हलप केले प्रॉपर्टी। तर आता मी तुम्हाला प्रॉपर्टी पूर्ण फिरवणार आहे। रोड ॲक्सेस आहे, आपण आता रोडनी वरती जाऊ। वरती बांधकाम आहे, त्या बांधकामाची माहिती मी तुम्हाला तिकडे वरती जाऊन देईल आणि पूर्ण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करणार आहोत। संध्याकाळ झाले, सूर्यास्त होतो आहे। प्रॉपर्टीची दिशा मी तुम्हाला सांगतो की प्रॉपर्टीची दिशा कशी आहे ती। तर जसं मी आता मोबाईलमध्ये कंपास ओपन केलेलं आहे, तर जी एंट्री आहे आपल्याला ही प्रॉपर साऊथ वेस्ट आहे। माझ्या उजवीकडे, म्हणजे प्रॉपर उजवीकडे नाही, थोडं क्रॉसमध्ये ही आहे आपल्याला वेस्ट। ह्या साईडला क्रॉसमध्ये आपल्याला ईस्ट आहे, आणि जो चढ आहे प्रॉपर्टीचा हा आपल्याला प्रॉपर येतो आहे नॉर्थ ईस्टला। तर अशा प्रकारे प्रॉपर्टीची दिशा आहे। तर आता चला आता कवर करूया प्रॉपर्टी। ही प्रॉपर्टीची मेन एंट्रन्स आहे। हा प्रॉपर्टीचा लीगल रोड ॲक्सेस आहे आतमध्ये जायला, हा जो तुम्हाला एंट्री दिसते ना। आणि ही जी खालची प्रॉपर्टी आहे ही आपल्यामध्ये येत नाही, ही इकडची उजवीकडची आणि डावीकडची प्रॉपर्टी ही आपल्या प्रॉपर्टीमध्ये नाही, आपली प्रॉपर्टी पुढून चालू होते। तर मी आता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो। आपण पहिले गाडी घेऊन वरती जाऊया। तर बघा, अशा प्रकारे ही पूर्ण प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे। स्टार्टिंगलाच आपल्याला दोन्ही बाजूला नारळ दिसतील, कोकोनट ट्रीज आहेत। त्याच्यानंतर आंब्याची कलमं आहेत। ही कलमं जास्त जुनी नाही आहेत, ही 10-11 वर्षाची असतील, पण ही सगळी लागती कलमं आहेत। आता डिसेंबर महिना आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर मोहर वगैरे किंवा आंबे दिसणार नाही आहेत, हे साहजिक आहे। आणि हे जे मध्ये मध्ये गेले ना, हे सगळ्या पाईपलाईन्स आहेत, हे बघा। आणि हे मधून गेल्यात ना, ह्या पाईपलाईन आहेत। पूर्ण प्रॉपर्टीला पाण्याची सोय आहे, आणि इथून तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न भेटणार आहे। 12.5 एकरची पूर्ण प्रॉपर्टी ही डेव्हलप केलेली आहे। तर आता जरा वरती जाऊया, कारण थोडा चढ आहे। अशा प्रकारे समोरचं दृश्य बघा, किती सुंदर दिसतंय। समोरही डोंगर आहे आणि वरती पूर्ण माळ आहे। आपली प्रॉपर्टी तशीच आहे, थोडा चढ लागल्यानंतर इकडे वरती तुम्हाला माळच भेटणार आहे पूर्ण। तर बघा, आता आपण चालत चालत वरती आलेलो आहोत, आणि इकडे सगळी तुम्हाला आंब्याची कलमं दिसत आहेत। आणि जेवढं डिस्टन्स पाहिजे प्रत्येक झाडाच्या मध्ये, हे सगळं मेंटेन केलेलं आहे। प्रत्येक झाडाच्या मध्ये इनफ गॅप आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्येही चांगलं उत्पन्न भेटेल ह्या आंब्यांकडून। आणि आता आपल्याला बघा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं, पूर्ण माळ सुरू झाला आहे। तिकडे केअरटेकरसाठी एक घर बांधलं आहे,
आणि थोड्याच वेळात सुंदर असा सूर्यास्त देखील होणार आहे. तर बघा आता आपण प्रॉपर्टीच्या हायेस्ट भागामध्ये आलेलो आहोत आणि इथे पूर्ण माळ आहे आणि आजूबाजूला पूर्ण आंब्याची कलमं पसरलेली आहेत. सुंदर प्रकारे म्हणजे 13-14 वर्षापर्यंतची ही झाडं आहेत इकडे. हां, कुंपणाच्या आतली सगळी. हां, तिकडे ती बॉर्डर आहे, त्या बॉर्डरच्या आतमध्ये सगळी आपली झाडं आहे, ती आपली प्रॉपर्टी आहे. हे बघा इथे तुम्हाला चिक्कूची झाडं पण आहेत. मी तुम्हाला काउंट सांगितलं स्टार्टिंगला. इथे तुम्हाला मध्ये मध्ये चिक्कू दिसतील. हे आंबे, हे बघा, हे कलम किती चांगल्या प्रकारे ग्रो झालेलं आहे, ते त्याची ग्रोथ व्यवस्थित झाले. आणि अजून एक पॉईंट सांगायचा झाला ना, तर इकडचं जे वातावरण आहे हे तुम्हाला बाकी ठिकाणापेक्षा 3 ते 4 डिग्री कमी भेटेल. म्हणजे गारवा आहे इथे हवेमध्ये, तो आम्हाला येता येताच जाणवला. आणि सुंदर प्रॉपर्टी आहे, पूर्ण क्लीन केले. आता हे गवत वगैरे पण सगळं त्यांनी साफ केलं आहे. इकडे केअरटेकर असतात, ते सांभाळतात ही सगळी प्रॉपर्टी. ही बॉर्डर आहे ना दादा, ही 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 हे कुंपण आहे ना आपल्या प्रॉपर्टीचं. हां, ते वरती बघा चेन लिंक फेन्सिंग केलेली आहे पूर्ण प्रॉपर्टीला वरच्या बाजूने. आता हा माळ आहे, आता परत हलकासा एकदम उतारचा सुरू झाला आहे. हां, हा पण माळच आहे. म्हणजे इथून तुम्हाला एक स्टेप खाली यायचं, मग परत माळ चालू होतोय. हा सूर्यदेवता किती सुंदर दिसतात मावळताना. प्रॉपर्टी तुम्हाला दाखवता मला पण कोकणामध्ये फिरायची मजा घेता येते. हा निसर्ग अनुभवता येतोय, कारण निसर्गप्रेमी मी आहे. त्यामुळे ज्याही प्रॉपर्ट्या तुम्ही घेताय किंवा तुम्हाला घ्यायची इच्छा आहे, इकडे जर तुम्ही निसर्ग जोपासला तर हे सगळ्यांना बरं वाटेल. कारण आता तेच आपल्यासाठी कमी होत चाललं आहे. हे बघा अशा प्रकारे फेन्सिंग ह्या साईडला उजवीकडून आपल्याला दिसते. ती सगळ्या प्रॉपर्टीला फेन्सिंग केलेली आहे, चेन लिंक. बघा इथे ह्या कलमांना मोहर आलाय ना. बघा आता डिसेंबर संपत आलाय आणि कलमांना मोहर आलेत. हे पाणी आहे का इकडे वरती? दुसऱ्या बागेत. अच्छा अच्छा, ती दुसऱ्यांची बाग आहे. अच्छा, तर पूर्ण डिटेलमध्ये आपण तुमच्यासाठी ही 12.5 एकरची प्रॉपर्टी कव्हर करतोय. किती मोठी प्रॉपर्टी आहे पहा. आता आपण तिकडून असे चालत आलो आणि तिथपर्यंत पुढे आहे. समोर आपल्याला जे दिसतंय हे घनदाट जंगल आहे समोर. हे बघा ह्या डोंगरावरती, त्या साईडला पण डोंगर आहेत. निसर्गाच्या सानिध्यातली प्रॉपर्टी आहे आणि विहिरी आहेत खालच्या साईडला. आता आपल्याला स्लोप चालू झाला आहे, उतार चालू झाला आहे, तर आपण खालच्या साईडला चाललो आहे आता. तर बघा 2 विहिरींपैकी एक विहीर ही आहे जी खाली आपल्याला दिसते. तिच्यात पाणी आहे पण ती विहीर वापरत नाही आहेत सध्या, तिला मोटर वगैरे लावली नाही आहे. दुसरी विहीर आहे ती दाखवतो मी तुम्हाला, तिच्यामध्ये मोटर लावलेली आहे. हो हो, आपण खाली उतारात गेल्यानंतर वरची झाडं तुम्हाला दिसणार नाही. हां हां, हे खालचा जंगल दिसतोय, हां त्याच्यावरच आपण ह्या बघा, आहे ती बघा बाउंड्री. हां बरोबर, अशी आली त्या विहिरीच्या खालच्या साईडून अशी बाउंड्री फिरले, तिकडे सिमेंट पोल दिसतात. आणि हे बघा ही पाईपलाईन आहे सगळ्या, हे आपली नाही आहे, मालकाची आहे. चला ठीक आहे, आपली तिकड नाही. त्या मालकांना पण आपल्या विहिरीतून पाणी दिलंय का? ना, त्याची संबंध आहे. अच्छा, ही जागा घ्यायच्या पूर्वी त्यांनी ती लाईन टाकलेली आहे. अच्छा अच्छा, हा एक रानटी आंबा आहे.
हां हा दाखवते हा बघा अजून एक हा रानटी आंबा आहे. म्हणजे हा ह्या जागेतला सगळा जुना कलमाचा आंबा हा आहे. म्हणजे ही जागा विकत हे ह्या मालकांनी विकत घ्यायच्या पहिलीचे कलमाचा आंबा आहे हा. ही बोंडरी आहे ह्या झाडाच्या काही ना अच्छा दिसत तुम्हाला बोंडरी. नाही हरकत नाही चालेल. एक अंदाज द्या फक्त मला. ही बोंडरी दिसते ही कलम आपली आहे. अच्छा हां बरोबर. हा जुना कलम आहे त्या ह्यातला हा. तरी बघा अशा प्रकारे त्या विहिरीच्या इथून जी बाउंड्री फिरली 12.5 एकरची आपल्या प्रॉपर्टीची ती ही इथून अशी खालून येते आणि अशी त्या साईडला वरती जाईल आता ती. तर बघा ही ते आंब्याची कलमं आहेत त्याच्यातली काही म्हणजे मोजकी कलमं जुनी आहेत आणि हे सगळे लागते आंबे आहेत ना दादा. हो सगळी कलमं ही लागती कलमं आहेत. जो आहे तर हे बघा हे सगळे काजू आहेत इथे आणि आपण आता बाउंड्रीच्या वरच्या दिशेनेच चाललो आहे. इथपर्यंत बाउंड्री आहे म्हणजे बाउंड्री जिकडे मागे आहे ना तिकडे तुम्हाला थोडासा उतार आहे प्रॉपर्टीला आणि हे आता पूर्ण आपल्याला काजू सुरू झाले तिथे. ही सगळी काजूची शेती आहे इकडे. तर ही सगळी काजूची फळबाग आहे. इथे टोटल काजू आहेत इकडे आंबे नाही आहेत. हां हे बघा हे अशी फेन्सिंग आलेली आहे. खालच्या दिशेने जायचं आहे आपल्याला. हा काही नाही आहे. हे बघा हे सगळे काजू आहे म्हणजे इकडे सगळं हे काजूचं सेक्शन केलेलं आहे. आणि हा कशाला गेट बनवला आहे इथे मागे द्यायला. विहिरीवर जायला पाणी चालू करायचं. विहीर इकडे विहीर आहे का आपली. हा इथं खाली आहे. अच्छा मग विहीर ही आपली स्वतःची आहे. हो मग ही आपल्या जागेच्या बाहेर आहे. आपलीच जागा आहे. अच्छा खाली पण आपली जागा आहे पण कुंपण इथपर्यंतच केलं आहे. हा ह्यात लागवड नाही केलेली अच्छा आणि मधना गावकऱ्यांचा देवलाच रस्ता गेलेला आहे. अच्छा आपल्या जागेतून देऊळ आहे मध्ये हा, खाली पुढे पुढे देऊळ आहे. पण तो पूर्वीचा देऊळ आणि पूर्वीचा रस्ता आहे. हां बरोबर तो आपण अडू नाही शकत. हा तर बघा इथपर्यंत फेन्सिंग आहे पण खाली पण आता जी जागा ह्या आहे हां आता ह्या गेट पासून इकडे ह्यातली जागा आहे. हां हां समजलं काजूची. नाही मग हिवळी ह्यात लागवड नाही केलेली. आता मॅडम हां समजलं हे जंगल आहे हा आणि लागवड केलेली जागा इकडे वरती आहे. हां. हां समजलं. तर बघा ही पण खालची पण जागा आपलीच आहे. तिकडे विहीर आहे आणि तिकडून त्या विहिरीतून पूर्ण प्रॉपर्टीच्या प्लांटेशनला पाणी सप्लाय होते. पण ही अनडेव्हलप्ड आहे म्हणजे ही त्यांनी तशीच ठेवले. ही अनडेव्हलप्ड आहे आणि ह्याला सगळ्याला फेन्सिंग केले ज्यालाही डेव्हलप केले म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कलमं आणि काजू वगैरे हे सगळं भेटणार आहे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला काउंट सांगितला तो. तर आता आपण पूर्ण प्रॉपर्टीची प्रदक्षिणा करून असं खालच्या पट्ट्याने म्हणजे तिकडून असे आपण आलो खालच्या साईडला गेलो आणि प्रॉपर्टीची जी बाउंड्री आहे फेन्सिंग आहे तिकडून आता परत आपण वरच्या दिशेला चाललो आहे. ते जे मी तुम्हाला घर दाखवलेलं मगाशी केअरटेकरचं बघा आपण आता तिकडे निघू आणि तुम्ही पाहू शकता समोरच्या साईडलाही लोकांनी प्रॉपर्टीज घेऊन डेव्हलप करायला सुरू केलेल्या आहेत. ह्या साईडलाही एक प्रॉपर्टी आहे बघा तिला प्रॉपर कुंपण वगैरे केलेलं आहे आणि इकडे तुम्हाला पाण्याची गैरसोय नाही आहे त्यामुळे प्रॉपर्टी ऑलरेडी डेव्हलप केलेली आहे. उत्पन्न भेटते पिकं भेटत आहेत तुम्हाला फक्त घेऊन सांभाळायचे आणि ऑलरेडी केअरटेकर आहेत. तुम्ही यांना कंटिन्यू करू शकता इथे. हा बघा हा आता इकडचे कलमातला कलम. हां हे बघा ही कलमं बघा हे काजूला मोहर आला आहे. हे बघा ही कलम दाखवायला हवी तुम्हाला. नाही नको राहू द्या. तर पूर्ण प्रदक्षिणा झाली आपली प्रॉपर्टीला आणि आता आपण परत जिकडून स्टार्ट केलेलं त्या दिशेला बाहेर आलो आहे. आणि जी फेन्सिंग आहे प्रॉपर्टीची ही बघा ही अजूनही खालच्या दिशेला त्या साईडला जाते जिथून आपण वरती आलो मेन एंट्रन्सने. मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. ते बघा तिकडे समोर आपली गाडी दिसते तिकडे खाली
आपली गाडी दिसते. तर तिथून आपण अशी एंट्री केली. हा सगळा रोड आहे, हा ग्रामपंचायतीमधला रोड आहे. तिकडे समोर देऊळ दिसते, ते गाव आहे. तिथून तुम्हाला आतमध्ये येता येतं, पाटगाव. त्या साईडला आहे मंडणगड मार्केट. तर चला आता परत जाऊया आपण. तर बघा असा रोड वरती येतो प्रॉपर्टीला आपल्या, जो रोड ॲक्सेस आहे ना, आणि इथून वरपर्यंत जातो. म्हणजे तुम्ही जो ते बांधकाम आहे समोर तिथपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी? पूर्ण प्रॉपर्टी ही सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली आहे. पूर्ण प्रॉपर्टीला पाणी आहे, रोड ॲक्सेस आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, टायटल क्लिअर आहे, सिंगल मालक आहेत, एकच सातबारा आहे. आणि जर तुम्हाला प्रॉपर्टीला व्हिजिट करायचे तर तुम्हाला आम्हाला 2 ते 3 दिवस अगोदर कळवायला लागेल. तर तशी आम्ही व्हिजिट तुम्हाला अरेंज करून देऊ. व्हिजिटचे चार्जेस आम्ही तुम्हाला फोन नंबरवर सांगू, जो स्क्रीनवर नंबर रिफ्लेक्ट होतो आहे ह्याच्यावर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आणि ज्या पण तुमच्या काही एन्क्वायरीज आहेत त्या तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता. तर आपल्या प्रॉपर्टीचा अजून एक हायलाईट पॉईंट आहे, तो जो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितला नव्हता, राहिलेला तो सांगायचा. तर इथून जो मुंबई गोवा समृद्धी महामार्ग जाणार आहे तो इथून फक्त 500 ते 600 मीटरच्या अंतरावरून जाणार आहे. आणि आता राहिलं प्रॉपर्टीची किंमत, जी आपण स्टार्टिंगला कवर केली नव्हती. तर ह्या प्रॉपर्टीची जी किंमत आहे ही आहे 2,95,00,000 नेगोशिएबल. ह्याच्यामध्ये नेगोशिएबल होईल ऑन टेबल. तुम्ही प्रॉपर्टी येऊन पहा, व्हिजिट करा, तुम्ही तुमची खात्री करून घ्या. आम्ही तुम्हाला ऑन टेबल सगळे डॉक्युमेंट्स दाखवू. ऑनलाईन आम्ही डॉक्युमेंट्स कोणालाही पाठवत नाही, शेअर करत नाही. त्यामुळे प्लीज कोणीही ऑनलाईन डॉक्युमेंट्स आमच्याकडे मागू नये. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आम्ही, कारण त्याचे रिझन्सच आम्हाला मार्केटमध्ये प्रॉपर्टीज व्हायरल नाही करायच्यात. त्यामुळे आपण तसे डॉक्युमेंट शेअर नाही करत आहोत. जे जेन्युइन कस्टमर्स आहेत, जे जेन्युइनली इंटरेस्टेड आहेत, त्यांना आम्ही सगळे डॉक्युमेंट्स दाखवू. सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत आमच्याकडे. तर आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. ही प्रॉपर्टी तुम्ही माझ्याबरोबर एन्जॉय केली असाल. असेच प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. प्रत्येक प्रॉपर्टीचे डील तुम्हाला माहिती होत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीबरोबर, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.